एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक विहीर असते आणि त्या विहिरीचं पाणी जे आहे ते दूषित झालेलं असतं आणि त्या पाण्यामुळे ते पाणी पिल्यामुळे गावातील सर्व लोक आजारी पडत असतात. मग त्या गावामध्ये एक साधू येतो आणि तो साधू त्या विहिरीजवळ जाऊन पाहतो तर ते पाणी दूषित झालेलं असतं. मग गावातील सर्व लोकांना तो साधू सांगतो की या विहिरीमध्ये प्रत्येकाने एक एक तांब्या दूध टाका आणि मी उद्या येऊन या पाण्याला काही औषधी वगैरे टाकून शुद्ध करतो. असं म्हणून तो साधू निघून जातो आणि तो साधू निघून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तो साधू येतो आणि पाहतो तर काय त्या विहिरीमध्ये कोणीही दूध टाकलेलं नसतं. का टाकलेलं नसतं? तर प्रत्येकजण हा विचार करत असतो की एवढ्या गावामधून मी एक तांब्या जर दूध नाही टाकलं तर काय फरक पडणार आहे. असं एक व्यक्ती विचार करत नाही तर संपूर्ण गाव जो आहे तो हाच विचार करत असतो की मी एखादा तांब्या जर दूध नाही टाकलं तर काय फरक पडणार आहे, कारण सर्व गाव दूध टाकणार आहे तर माझ्या एका तांब्यानं काही फरक पडणार नाही. असा विचार करून तो प्रत्येक व्यक्ती गावातला हाच विचार करून दूध टाकत नाही. मग तो साधू येतो, बघतो आणि ज्या साधूंनी सांगितलेलं असतं ते काम गाववाल्यांनी केलेलं नाही म्हणून तो साधू परत निघून जातो आणि गाववाल्यांना पुन्हा तेच दूषित पाणी प्यावं लागतं. सांगायचं तात्पर्य काय तर सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जे सरकार हवं आहे ते सरकार तर बनवायचं आहे किंवा ते आलं पाहिजे. आणि सर्वजण प्रत्येकाचा असा गैरसमज आहे की सर्वजण इलेक्शन करतच आहेत, म्हणजे वोटिंग करतच आहेत, तर माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे किंवा मी जर नाही केलं वोटिंग तर माझ्या एखाद्या वोटिंगनं काय फरक पडणार आहे. तर हा खूप मोठा गैरसमज आहे आणि खूप मोठा चुकीचा समज आहे. एका मताने खूप फरक पडू शकतो. इतिहासामध्ये अशा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत या 70 वर्षामध्ये की एका मताने सुद्धा सरकार पडलेले आहेत आणि एका मताने सुद्धा सरकार बनलेले आहेत. तर तुमचं जे मत आहे एक मत जे आहे ते तुमचं फार मोठं आहे, फार मोठं काम करू शकतं. तुमच्या मनामध्ये अगोदरच व्यक्ती ठरवलेला असतो की आपल्याला हे सरकार जे आहे ते आणायचं आहे किंवा हे सरकार आणायचं नाही आहे. पण ते प्रत्यक्षात कधी घडणार? प्रत्यक्षात जेव्हा आपण जाऊन ते कार्य करतो ना तेव्हा हे घडत असतं. फक्त आपल्या मनामध्ये ठरवून कुठलीही गोष्ट घडत नसते. आपल्या मनामध्ये ठरवत असतो पण ते गोष्ट प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी त्याला कृतीची गरज असते आणि हे कृती करणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून फक्त मनामध्ये ठरवून चालत नाही. कुठलं सरकार हवं आहे, कुठलं सरकार नको आहे हे फक्त मनामध्ये तयार करायचं नसतं, तर प्रत्यक्षामध्ये एखादं आपण मनामध्ये ठरवलेली जी सरकार आहे ते आणायचं असतं. तर त्यासाठी मत करणं, वोटिंग करणं फार गरजेचं आहे.